नाशिक विधान परिषदेची निवडणूक आता चांगलीच तापली आहे। बंडखोरीनंतर आता नाशिक विधान परिषदेत हॉटेल पॉलिटिक्स रंगू लागले। गीते बंधूंच्या माघारी नंतरही महायुतीने सावध भूमिका घेतली आहे आणि मतविभाजन टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेतली आहे। शुक्रवारी रात्री नाशिकमध्ये महायुतीच्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीला मंत्री दादा भुसे, मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार पंकज भुजबळ, माजी मंत्री माणिकराव कोकाटे, आमदार राहुल ढिकले, आमदार नितीन पवार यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते। या बैठकीमध्ये ठरल्यानुसार सर्व मतदार एकत्रित ठाण्यामध्ये आता असणार आहेत आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यासह उदय सामंत यांच्या फोनवरून मतदारांना तशा सूचनाही दिलेल्या आहेत। आता प्रत्येक पक्षाच्या तिथल्या स्थानिक नेत्यांवर आणि तिथल्या नगरसेवकांवरच्या वेगळ्या ज्या गोष्टी असतात त्या पद्धतीनं पक्ष पाऊल उचलत असतो की कुठल्या गोष्टीमध्ये आपण सेफ राहू। असं वाटत असेल गिरीश भाऊंना किंवा तिथल्या शिवसेनेच्या नेत्यांना की नगरसेवकांना बाहेर नेलं असेल तर ते बाहेर नेत आहेत। कालच्या बैठकीला मी जाऊ शकलो नाही, पण मी व्हिडिओ कॉन्फरन्सवरून त्या ठिकाणी भाषण केलं किंवा त्यांच्याशी काय बोलायचे होते त्या सूचना त्या ठिकाणी केलेल्या आहेत। आमचे सगळे आमदार त्या ठिकाणी होते, आमचे सर्व जिल्हा पदाधिकारी होते आणि शिवसेनेचे राष्ट्रवादीचे सगळे पदाधिकारी। भुजबळ साहेब बाहेरगावी असल्यामुळे ते येऊ शकले नाही, पण सर्वजण त्यांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी हजर होते। पण सगळेजण सर्व पक्षीय महायुतीचे सगळे घटक पक्षातले सगळे नेते नाशिकमध्ये काल संध्याकाळी बैठकीला हजर होते।